महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच ब्लॅकमेलर निघाला आहे। राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे। उसाची काटेमारी होते हे महाराष्ट्रातील चाणक्य देवेंद्र फडणवीस सांगतात। मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्याला सांगितलंय, तुम्ही 15% द्या, अन्यथा काही बाबी आपण उघड करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्लॅकमेलर निघाला अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे। महाराष्ट्राचे चाणक्य देवेंद्र फडणवीस सांगतात का नाही की काटा तुम्ही कसं मारताय मला माहिती आहे, ते बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही। बघा, यांना 15 रुपये देत नाही म्हटले कारखानदार, म्हटले तुमची काटामारी बाहेर काढतो। म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा ब्लॅकमेलर निघाला। 15 रुपये सरकारला द्या, नाही तर तुमचं बाहेर काढतो। दिलं, काढत नाही। म्हणजे काटा मारणं हे चुकीचं आहे असं वाटतच नाही यांना। हे सर्वमान्य झालेलं आहे की काटा मारतात, त्या काट्याचे पैसे किती झालं? जर तुमचा कारखाना दररोज 5000 टन ऊस गाळत असेल तर 10% दररोज 500 टन काटामारीचा ऊस असतो। मुंबईत काँग्रेसची भूमिका ठरली, आम्हाला स्वतंत्र लढायचंय। मुंबईच्या नेत्यांचं ठरलंय, आम्ही ठाकरेंसोबत लढणार नाहीच। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंदच। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर येते। ठीक आहे ना, त्यांची आता आमची भूमिका ठरली आहे की तिथे आम्हाला एकत्र यायचं, आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे अशी आमच्या मुंबईच्या सगळ्या नेत्यांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्याबरोबर नाहीच आणि स्वाभाविक आहे की दोन बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे। नगराध्यक्ष सचिन सातवांनी आता शरद पवार यांची भेट घेतली आहे। सचिन सातव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहे। बारामतीत शरद पवारांची भेट घेतल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे। नगराध्यक्ष सचिन सातवांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता चर्चा रंगू लागलेली आहे। सचिन सातव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।